श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे वटपौर्णिमा आणि त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। अजूनही बघितले नसतील तर कृपया जाऊन बघावे ही नम्र विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता पौर्णिमेला कुलदेवीची कोणती सेवा करावी याचाही खूप छान व्हिडिओ सकाळी मी दाखवलेला आहे, म्हणजे सांगितलेला आहे, तर तोही जाऊन बघा। 11 पौर्णिमा कुलदेवीची ही सेवा घरामध्ये केल्यास घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही। इतकी सुंदर कुळाच्या कुलदेवीची सेवा आपल्याला अगदी घरात बसून करायची आहे आणि ही सेवा करून बघा। याचे काही नियम नाहीत, काही अटी नाहीत, खूप छान सेवा आहे आणि केल्याने सुख समृद्धी, मुलांचे आयुष्य आरोग्य नक्की वाढेल। आता उद्याची पौर्णिमा महत्त्वाची आहे। आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत, आपल्या स्वतःसाठी काही उपाय करायचे आहेत, आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, एकूणच सगळ्यांसाठी आपल्या काही उपाय तुम्हाला करायचे आहेत। ते कोणते? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। उद्या आहे पौर्णिमा, सकाळपासून काय करायचं, कशी पूजा करायची हे तर आपण पाहिलेलं आहे। आता प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा ह्याला आपण नेहमी तुम्हाला सांगत असतो की काही वस्तू आपल्याला जाळायच्या असतात। काय बरं याच्या मागचं शास्त्र आहे का असंच आपण सांगतो? तर नाही, याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे। आपण अशा वस्तू जाळतो ज्यामधून आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल, किंवा घरात ज्या अशांतता निर्माण झालेल्या आहेत, घरात भांडण, तंटे, वाद याचं प्रमाण वाढलेलं आहे, आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आहे, सतत एक झालं की दुसऱ्याचा दवाखाना आहे, सतत कोणीतरी मानसिक आजारी आहे, म्हणजे मन ज्याचं शांत नाहीये, अशा सगळ्यांसाठी अमावस्या पौर्णिमा हे दिवस खास असतात। कारण समुद्राला जर भरती ओहोटी येऊ शकते अमावस्या पौर्णिमेला, तर आपल्या मनामध्ये किती हालचाल होत असेल, आपल्या मेंदूमध्ये किती हालचाल होत असेल याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता। तेवढे तुम्ही हे आहात, म्हणजे काय म्हणतो आपण, तेवढे समजदार आपण सगळेच आहोत। त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला काही उपायांचे किंवा काही सेवेंचे आपले विशेष असे महत्त्व आहे। आता कापुरासोबत काय जाळावे ह्याचाच व्हिडिओ आजचा आहे। एक 2-3 उपाय तुम्हाला सांगणार आहे, त्यापैकी तुम्हाला जो जमेल तो करा। सगळ्यात आधी खूप प्रभावी आणि सुंदर असा उपाय तो म्हणजे कर्पूर हवन। नारळ घ्यायचा आहे, शेंडी सहित घेतलात तरी चालेल, शेंड्या काढून घेतलात तरीही चालेल, तुम्हाला जसा वाटेल तसा। शेंडीची दिशा जी आहे ती बाहेरच्या बाजूला घ्यायची, ताटामध्ये एका तामणामध्ये तुम्हाला तो जो नारळ आहे तो ठेवायचा, कारण तो कधी कधी पेट घेतो आणि त्यासाठी आपल्याला ही सावधगिरी बाळगायची आहे। दुसऱ्या एका वाटीत किंवा हातामध्ये 7 कापराच्या वड्या घ्यायच्या। कापूर भीमसेनीच असावा, प्लास्टिक युक्त कापराचा काहीही उपयोग होत नाही, ना त्याच्यामुळे निगेटिव्हिटी खेचली जाते, ना त्याच्या आपल्या घरात काही उपयोग असतो। जो गोल कापूर असतो तो चुकूनही घ्यायचा नाही। आपल्याकडे चांगल्यात चांगला भीमसेनी कापूर मिळतो, पाहिजे असेल तर 77 57 94 94 41 या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर त्वरित मेसेज करावा। तर 7 कापराच्या वड्या हातात घ्यायच्या आहेत, एक कापराची वडी नारळावर ठेवायची आहे। मुलगा असेल घरात, मुलगी, पती, सासू कोणीही असेल त्यांना घंटी वाजवायला सांगायची आहे आणि संपूर्ण जेवढं घर असेल, टॉयलेट बाथरूम सोडून या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा कर्पूर होम करायचा आहे। उरलेला जो नारळ आहे किंवा अजूनही तो प्रज्वलित आहे तर तो हॉल किंवा दरवाजामध्ये ठेवू शकता। आता फ्लॅट सिस्टीम मध्ये माझ्याही शेजारी शेजार आहे आपल्याला, म्हणजे शेजार असतोच, मग कुणाला वाटेल बाई ही काही करते का काय, अशा वेळेस सरळ आपल्या हॉलमध्ये ते ठेवावे। 1-2-3 मिनिटांमध्ये ते विझून जाते, किंवा देवघरासमोर ठेवावे। आपल्या मनाला माहित आहे की आपण आपल्या चांगल्यासाठी करत आहोत, त्यामुळे कोणतीही मनात चिंता कुठलीही ठेवू नका। उपाय करताना एकदम मोकळ्या मनाने करा, तर त्याचा फायदा होतो। आता हा कापूर फिरवत असताना तुम्हाला जो मंत्र आवडतो, श्री स्वामी समर्थ असेल, श्री गुरुदेव दत्त असेल, किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः असेल, जो मंत्र तुमच्या सतत तोंडामध्ये असतो तो मंत्र म्हणायचा आणि घरभर कापूर घंटा वाजवत तुम्हाला फिरवायचा। संध्याकाळी 7, 6 कधीही तुम्ही हा दिवसभरात फिरवू शकता। त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला उंबऱ्यावर करायचा आहे। उंबऱ्यावर एक पणती ठेवायची
त्यामध्ये कापराच्या 3 वड्या ठेवायच्या, त्यामध्ये पिवळी मोहरी, लवंगा, काळे मिरे आणि 2 वेलची, मिठाचा 1 खडा एवढं तुम्हाला घालायचं आहे। यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता बिलकुलही येणार नाही। उमऱ्यावर जर या 4 वस्तू तुम्ही प्रत्येक पौर्णिमा, अमावस्या, मधून शनिवार शक्य असेल तर अवश्य तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत, म्हणजे जाळायच्या आहेत। यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मकता येत नाही। आता सगळ्या घरात झालं, उरलं काय तर टॉयलेट बाथरूम। तर मी बऱ्याचदा सांगते की टॉयलेट बाथरूम मध्ये खडे मीठ ठेवा, पण काहींना असं वाटतं की मीठ हे लक्ष्मी आहे, म्हणजे आहे पण वाटतं म्हणजे आहे पण मग नको ठेवायला। अशा लोकांनी तुरटीचा खडा घ्या, एक काचेचा बाउल घ्या, टॉयलेट मध्ये एक, बाथरूम मध्ये एक, असा तुम्हाला काचेच्या बाउल मध्ये घेऊन तुम्हाला तुरटीचे खडे दोन्ही ठिकाणी ठेवायचे आहेत। कारण आपण घरामध्ये तर उपाय करतो, पण सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कुठून येते तर टॉयलेट बाथरूम। कधीही घराच्या टॉयलेटचे, बाथरूमचे दार उघडे ठेवू नका, कायम लावून घ्या, कारण त्यामुळे सगळ्यात जास्त नकारात्मकता घरामध्ये येते आणि त्यामुळे आपली काय म्हणतो, मन बिघडणे, शरीर बिघडणे, आजारपण येणे, निगेटिव्हिटी वाटणे, डोकं जड वाटणे, अशा एक नाही अनेक गोष्टी होतात। त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला अत्यंत जास्त जर शरीर जड, आळस, सुस्ती, निगेटिव्हिटी असं काही जाणवत असेल तर मी तुम्हाला नेहमी सांगते 2 लिंबू आणि थोडंसं मीठ असं दोन्ही हातामध्ये घ्यायचं, 5 ते 10 मिनिटं बसायचं। ती जी ऊर्जा आहे तुमच्या शरीरातली संपूर्ण, ती सगळं मीठ आणि लिंबू खेचून घेते आणि त्यानंतर ते तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं आहे। त्याचप्रमाणे तुमचे जे हात आहेत, हे आपले तळहात, ते मिठाने तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत। डाव्या खांद्यावर मीठ ठेवून ते असे झटकायचे आहे। यामुळे सुद्धा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील। अंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाच्या उद्या जर पंचगव्य असेल तर ते, किंवा थोडासा कापूर आणि थोडंसं मीठ अवश्य घाला। काय रिझल्ट येतो मला सांगा। तुळशीला उद्या हळद मिश्रित पाणी घालायला विसरू नका, माता लक्ष्मीची सेवा करायला विसरू नका, श्री सूक्त म्हणायला विसरू नका, व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणा। पिंपळाच्या झाडाखाली उद्या जलमिश्रित पाणी किंवा साखर थोडीशी टाकून या, ती जी मुंग्या खातात त्याच्यामुळे आपल्याला भरपूर जास्त पुण्य मिळते। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली 4 बाजूला 4 मिठाया ठेवून मध्यभागी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। हा सुद्धा उपाय पौर्णिमेला केल्यास, प्रत्येक पौर्णिमेला केल्यास पितृदोष निघून जातो, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखदायी वातावरण निर्माण होते। घर स्वतःचे असेल तरी त्या बांधलेल्या ज्या रिकामा प्लॉट आहे त्यामध्ये कधीतरी दोष असतात, आणि घर जर भाड्याचं असेल तर आपल्याला त्याचा जी बॅक हिस्ट्री म्हणतो ती काहीच माहित नसते, की या घरात कुणी गेलंय, कुणी काही करून घेतलंय, किंवा या घरामध्ये किती मृत्यू झालेत, अपमृत्यू झालेत का, अकाल मृत्यू झालेत का, हे काहीही आपल्याला माहित नसतं। आपण येतो, घर सुंदर आहे, फ्लॅट छान आहे, तुम्हालाच काय मलाही वाटतं, आपण ते घेतो। थोडंफार वास्तुशास्त्र आपल्याला जेवढं कळतं तेवढं आपण ते अंमलात आणतो आणि त्याप्रमाणे तो फ्लॅट घेतो, पण त्याची बॅक हिस्ट्री आपण कुणालाच विचारत नाही, कारण आपणही तिथे नवीन असतो। भलं मोठं डिपॉझिट भरतो, 11 महिन्याचा ॲग्रीमेंट करतो, अर्थातच त्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही पुढे जाऊन हालचाल। त्यामुळे तुम्हाला हे जे उपाय मी सांगते ते यासाठीच सांगत असते की घर स्वतःचे असो, भाड्याचे असो किंवा कसेही असो, हे जे उपाय आहेत ना, हे कोणालाही अहित करत नाहीत कोणाचं, तर हितच करतात। कोणाचं म्हणजे आपल्या स्वतःचं। दहीभाताचा उतारा, बरेच जण ना हे बापरे दहीभाताचा उतारा घाबरतात, अरे पण त्यात घाबरण्यासारखं काही नाहीये। हे आपले आजी, आपली आई, आपल्या पणजी हे सगळं करत आलेले आहेत। दहीभात घ्यायचा, घरावरून उतरायचा, चौकात का टाकायचा तर तो कुणाला त्रास होऊ नये म्हणून नाही, तर ते एखादं जनावर खाऊन टाकेल म्हणून टाकायचा असतो। ते ओलांडलं की त्या माणसाला काही होतं वगैरे, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, काही होत नाही। तुम्हाला नाही ना चौकात टाकायचा, तुमच्या दरवाजातच टाका, एखादं जनावर खाऊन जाऊ दे, बाकी त्याचा उद्देश काही नसतो। तर तो कोणी ओलांडल्यावर त्याला काही लागतंच किंवा काय, या सगळ्या अशिक्षित लोकांच्या अंधश्रद्धा आहेत। तसं काहीही होत नसतं। आपल्या निगेटिव्हिटी आपण दूर करण्यासाठी ते टाकतो, म्हणून ते कोपऱ्यात आपण का टाकतो तर ते कोणी ओलांडू नये, पण त्यातूनही जर ते कोणी ओलांडलं तर त्याला काहीही होत नाही।
ती तुमच्या मनात जर भीती असेल तर ती पूर्णपणे काढून टाका, असं काही होत नाही। बरं, जाता जाता सांगते, लक्ष्मी कुंचन भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर ऑफर चालू आहे आजच्या आज, म्हणजे पौर्णिमेला उद्या बुकिंग करा। पहिल्या 20 मेंबरला ऑफर देणार आहे। लक्ष्मी कुंचन सर्व साहित्यासहित उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक ब्रेसलेट, पुन्हा सांगते, पायराइड, फिरोजा, मनी मॅग्नेट हे 3 ब्रेसलेट हातात असावेतच। त्याचबरोबर तुमचा ओरा क्लीन करायचा आहे, ओरा क्लीन ब्रेसलेट, एमेथिस्टचे व्यसनमुक्तीचे ब्रेसलेट, त्याचप्रमाणे शनी ब्रेसलेट, स्टुडंटचे एज्युकेशन ब्रेसलेट, त्याचप्रमाणे नातेसंबंधांसाठी रोज ब्रेसलेट, शनी ब्रेसलेट, सुलेमानी हकीक ब्रेसलेट, हे सर्व ब्रेसलेट आता आपल्याकडे उपलब्ध आहेत। पीसीओडी, बीपी, थायरॉइड हे सगळे ब्रेसलेट आपल्याकडे आता उपलब्ध आहेत। वेट लॉसचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे। ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचे आहे लवकर लवकर बुकिंग करा, फास्ट बुकिंग करा, संपत आहे। जेवढे मी आणतीये तेवढे संपत आहेत, त्यामुळे लवकर लवकर बुकिंग करा। बाकी कोणत्याही श्रीयंत्र, कुबेर यंत्र, रुद्रयंत्र, पारद शिवलिंग, देवी देवतांच्या मूर्ती, पायराइडच्या फ्रेम, जे काही तुम्हाला हवं आहे, तुपाच्या वाती, खूप सुंदर 50 तुपांच्या वातींचा डबा, कापूर, ओलं चंदन, कस्तुरी गंध, गोपीचंदनची अगरबत्ती, धूप, हे सगळं काही आता भरपूर प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहे। तर लवकरात लवकर नंबर देत आहे वरती, कृपया फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा, कॉल रिसीव केला जाणार नाही। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।